नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण धाबा स्टाईल चिकन मसाला बनवणार आहोत. घरच्या घरी धाबा स्टाईल चिकन मसाला बनवूया. तर इथं मी पाव किलो चिकन घेतलं आहे. त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे. बारीक केलेला कांदा, अर्धी वाटी दही, लसूण बारीक करून घेतला आहे. एक टोमॅटो बारीक करून, खडे मसाले, कढई गरम करायला ठेवला आहे. यात आपल्याला 1.5 पळी तेल घालायचं आहे. तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त घालू शकता. कांदा छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथं कांदा थोडासा साईडला सरकवून मी खडे मसाले टाकत आहे. याला पण फ्राय करायचं आहे. त्याच्याबरोबर तर इथं कांद्याचा कलर बदलला आहे. बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. याला पण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे टोमॅटोला. आणि बारीक केलेला लसूण, लसूण अद्रकचं पेस्ट, त्याला पण तेलातच फ्राय करायचं आहे. लाल तिखट 1.5 चमचा, काळे तिखट अर्धा चमचा, अर्धा चमचा हळद, हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया. आता चिकन टाकून घेऊया. याला पण छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलातच. जिरा पावडर 1 चमचा, कस्तुरी मेथी, हे सर्व मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ इथे 1 चमचा घातला आहे. 1-1.5 चमचा. ताट झाकून घेऊया 1-2-3 मिनिट. चिकन मसाला, अर्धी वाटी दही आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव.
यावर आपल्याला ताट झाकून घ्यायचं आहे 20-25 मिनिट, म्हणजे छान शिजेल चिकन. बघू शकता इथं खूप चांगलं शिजलं आहे, एकदम मस्त झालं आहे. घरच्या घरी धाबा स्टाईल चिकन मसाला. बारीक केलेली कोथिंबीर टाकूया वरून. आणखीन थोड्या वेळ झाकून घेऊया. फक्त 2 ते 3 मिनिट झाकून घेऊया. खूप चांगलं झालं आहे इथं धाबा स्टाईल चिकन मसाला. तुम्ही पण बनवा असं नक्की घरच्या घरी. कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर.